नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. जीवनशैलीतील बदलामुळे नवजात शिशूंना अनेक आजार होताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकदा नवजात बाळांना जन्माला आल्या आल्या लगेचच काचेच्या पेटीत ठेवणं असो किंवा गर्भात 9 महिने 9 दिवसांचा कालावधी पूर्ण न करताच अगदी 6व्या 7व्या महिन्यात बाळांचा जन्म होणं असो, यामुळे पालकांच्या चिंतेत खूप भर पडली आहे. त्यामुळे आज आपण नवजात बालरोगावरील अत्याधुनिक उपचार या विषयावर निओनॅटॉलॉजीचे सल्लागार डॉक्टर ओमप्रकाश जमादार यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण मनापासून स्वागत आहे हितगुजमध्ये. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर ओमप्रकाश जमादार हे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे बालरोग आणि निओनॅटॉलॉजीचे सल्लागार आहेत. त्यांच्याकडे बालरोग आणि नवजात बाळांच्या सेवेचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. निओनॅटॉलॉजीच्या क्षेत्रात उत्सुकतेमुळे त्यांनी पुढील प्रशिक्षण हे प्रतिष्ठित रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाइल्ड हेल्थ लंडन येथे घेतलेलं आहे. त्यांना UK मधील निओनॅटॉलॉजी फेलोशिप शिवाय MRC, PCH आणि DCH प्रदान करण्यात आले. UK मध्ये त्यांनी अत्यंत लहान लवकर जन्मलेल्या बाळांची काळजी देखील घेतलेली आहे. तसंच PPHN साठी हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन, इनहेल्ड नायट्रिक ऑक्साईड थेरपी, थेरप्युटिक हायपोथर्मिया, बाळांच्या NICU इत्यादींमध्ये कार्य केलंय. याशिवाय त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देखील सहभाग घेतलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नवजात बालरोगावरील अत्याधुनिक उपचार काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि यावर माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न आहे की आपण पाहतोय दिवसेंदिवस डॉक्टर प्रीमॅच्युअर जन्मदर वाढतोय. अगदी 6व्या 7व्या महिन्यातच बाळांचा जन्म होतोय. तर हे रोखण्यासाठी किंवा हे कमी करण्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या. कारण प्रीमॅच्युअर बेबींचं आपण पाहतो की ज्या प्रकारे आपण अगोदर प्रीटर्म डिलिव्हरीज कमी होतात त्याच्या कंपॅरिझनमध्ये आता बऱ्याच वाढलेले आहेत. कारण आपलं लाईफस्टाईल बदल झालेला आहे. आता आपण नॉर्मल डिलिव्हरीचं जर एज जर पाहिलं, आईचं जर वय जर पाहिलं, ते साधारणतः 30 ते 35 दरम्यान आहे. त्याच्यामुळं त्यांची जी शरीराची कॅपॅसिटी असते टॉयलेट करण्याची, प्रेग्नन्सी बिअर करण्याची, ती बरीच कमकुवत झालेली असते. अशा स्त्रियांमध्ये ब्लड प्रेशर, ज्याला आपण हाय शुगर असणं किंवा ब्लड प्रेशर असणं, अशा प्रकारचे देखील त्रास होतात. आणि बऱ्याच वेळेस आपण IVFचं पण आपण वापर करतोय, ज्याच्यामध्ये बरेच मेडिसिन घेऊन मल्टिपल प्रेग्नन्सी, ट्विन्स होणे किंवा ट्रिपलेट्स होणं, या देखील गोष्टी वाढलेल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपण प्रीमॅच्युअर, जे की बेबीज पूर्ण 9 महिन्याच्या होण्याच्या अगोदर आपण पाहतो. आणि या बेबीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे त्रास आहेत, त्याच्यामुळं त्यांना आपण निओनेटल इंटेन्सिव्ह केअर, जे की नवजात बालकांचं ICU जे आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना ठेवावं लागतं. बरं, आता हे NICU काय आहे याविषयी मी तुमच्याकडून आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. पण डॉक्टर, त्याआधी हे जे प्रीमॅच्युअर बाळ असतात, जे 6व्या 7व्या महिन्यात जन्माला येतात, त्यांना खूप वेदना होत असतील किंवा त्यांना देखील अनेक त्रासाला सामोरं जावं लागत असेल. तर पुढे भविष्यात त्यांना काही असा त्रास परत होऊ नये, मग तो श्वसनाच्या रिलेटेड असेल किंवा इतर कोणताही आजार असेल, असा त्रास त्यांना पुन्हा होऊ नये यासाठी अपोलो हॉस्पिटल्स कशा पद्धतीने मदत करत आहे? तर प्रीमॅच्युअर बेबीज आता आजकाल आपण बरेच पाहतो. बेबीज नॉर्मली 38 to 40 वीक्स, म्हणजे आपण 9 महिन्याचा जो कालावधी आहे ते झाल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर डिलिव्हरी होते. पण जे बेबी तो कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर होतात त्यांना आपण प्रीमॅच्युअर बेबीज म्हणतो. आता अशा बेबीजमध्ये देखील जे बेबीज 30 आठवडे जे आहेत त्याच्या अगोदर जे जन्मलेले आहेत किंवा जे बेबीज लेस दॅन 1 kg आहेत, ते बेबीज आम्हाला जास्त कन्सर्निंग आहेत. कारण त्या बेबीजमध्ये त्यांचं शरीर बाहेर राहण्यासाठी तयार झालेलं नसतं. मग अशा बेबीजना आम्ही निओनेटल इंटेन्सिव्ह केअर जे आहे त्या ठिकाणी आपण ठेवतो. आपल्या सर्वांना मोठ्या माणसांचा ICU माहिती आहे, त्याचप्रकारे लहान बेबींचा ICU म्हणजे NICU, ज्याला आपण निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट अशा प्रकारे म्हणतो. तर या बेबींचं सर्वात आम्ही अगोदर पाहतो की त्यांचा श्वास कसा आहे. श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होतो, कारण त्यांच्या वजन कमी असल्यामुळे लंगची डेव्हलपमेंट पण कमी झालेली असते. आणि त्यांच्या लंगमध्ये, त्यांच्या फुफ्फुसामध्ये एक द्रव असतो, त्याला आपण सर्फॅक्टंट म्हणतो. हा द्रव त्यांच्या शरीरामध्ये तयार झालेला नसतो. आता मग यासाठी मदत करण्यासाठी आपण आईची देखील काळजी घेणं भरपूर महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेस आपण आईला काही मेडिसिन्स देतो, ज्यांना आपण स्टिरॉइड्स म्हणतो, जे लंग डेव्हलप करण्यासाठी मदत करतात. पण तरी देखील बाळा जर श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर आम्ही त्याला हा जो सर्फॅक्टंट जो आहे, आम्ही ब्रिदिंग पाईप थ्रू त्याला आम्ही देतो. त्याला सर्फॅक्टंट दिल्यानंतर आम्ही त्यांना बऱ्याच वेळेस व्हेंटिलेटरवरती ठेवतो. आता जशा प्रकारे नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत बाळाला श्वास सपोर्ट करण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्ही अगोदर
जास्त इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन वापरायचो. आता ते चेंज करून आम्ही नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन, ज्याला की आम्ही CPAP म्हणतो किंवा हाय फ्लो नॅझल कॅन्युला म्हणतो, अशा प्रकारच्या उपचार पद्धती झालेल्या आहेत, जेणेकरून बाळाला आपण कमीत कमी डिस्टर्ब करता जास्तीत जास्त बेनिफिट देऊ शकतो. हा त्याचा इमिडिएट. त्याच्यानंतर आपण लॉंग टर्मचा विचार करतो की पुढे चालून या बाळांना श्वासाचे देखील त्रास होऊ शकतात, जसे की बाळांना ॲलर्जीज आहे, त्याच्या किंवा अस्थमा आहे, परत छातीचे इन्फेक्शन आहे. त्यासाठी देखील आपण प्रिकॉशन्स म्हणून त्यांना जे वॅक्सिनेशन, ज्याच्याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत, ते देखील आपण करतो. दुसरा महत्त्वाचा त्रास या बेबीमध्ये जो असतो तो असतो ब्रेनमध्ये हिमोरेज होणं. कारण प्रीटम बेबी असल्यामुळे त्यांच्या ज्या रक्तस्राव करणाऱ्या वाहिनी असतात ते एकदम नाजूक असतात. मग त्याच्यामुळं त्यांना रक्तस्राव होऊ नये म्हणून आईला मॅग्नेशियम सल्फेट नावाचं मेडिसिन दिलं, तर त्याच्यामुळे देखील बाळाचं जे न्यूरो डेव्हलपमेंट आहे त्यासाठी मदत होते. या बेबींना आम्ही जेंटली हँडल करतो, म्हणजे एकदम नाजूकतेनं आपल्याला त्यांना हँडल करावं लागतं. ते टेम्परेचर त्यांचं जे आहे एकदम कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी आम्ही त्यांना इन्क्युबेटर म्हणजे ज्या प्रकारे बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्याच प्रकारे आम्ही बेबीला कव्हर करून ठेवतो, जेणेकरून बाहेरचा हवेचा जो प्रभाव असेल किंवा जे वातावरणामध्ये थंड आणि गरम होण्याचे जे चान्सेस असतात किंवा ह्युमिडिटी असते, या सर्व गोष्टी आपण आईच्या पोटामध्ये असतं त्याच्या जवळ जवळ येईल तेवढा आपण प्रयत्न करतो. त्यांना न्यूट्रिशन आपण तोंडाने देऊ शकत नाही. मग आम्ही काय करतो, त्यांना ज्या ठिकाणी आई आणि बेबी कनेक्टेड असतात, त्याला आपण अंबलिकस म्हणतो, नाळ म्हणतो, त्या ठिकाणी काही लाईन्स टाकून त्याच्या थ्रू बेबीला जे लागतात, कार्बोहायड्रेट्स लागतात, प्रोटीन्स लागतात, फॅट असतात, ह्या सर्व गोष्टी आपण बाहेरून देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जी ग्रोथ बाळाची आईच्या पोटामध्ये झाली पाहिजे त्याचा आपण नियर टू नेचर आपण येण्याचा आपण प्रयत्न करतो. वी मे नॉट बी 100%, पण तरी आपण जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करतो. या बेबीजना मदर्स मिल्क हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी जेवढं जमेल तेवढं आम्ही त्यांना स्मॉल क्वांटिटी, 1 ml म्हणजे आपण विचारू शकतो एक हार्डली समथिंग व्हेरी स्मॉल क्वांटिटी, ते 1 ml मीट फीड आम्ही त्यांना आईचं प्रिफरेबली ट्राय करतो. आणि आजकाल बरंच आम्हाला डोनर हिमोल मिल्क जे आहे त्याचा देखील बराच फायदा होतो, कारण आईचं दूध बाळाला डायजेशनसाठी बरंच मदत करतं, जेणेकरून आम्हाला नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिसचा जो त्रास असतो, जेणेकरून बाळाला इमिडिएटली डायजेशनला त्रास होते आणि पुढे चालून देखील त्यांना कधी जे आतडी असतात त्याच्यामध्ये त्यांना रक्तस्राव होण्याची किंवा त्या ठिकाणाहून लिकेज होण्याची जी भीती असते त्या देखीलसाठी आपल्याला प्रिकॉशन्स घेऊ शकतो. अशा प्रकारे जे मेन सिस्टीम्स आहेत, वेदर ब्रेन असेल किंवा लंग असेल किंवा इंटेस्टाईन असेल, यासाठी सर्व गोष्टीसाठी आपण प्रिकॉशन्स घेतो. नेक्स्ट चॅलेंज जे असतं प्रीटम बेबीमध्ये ते इन्फेक्शन असतं. इन्फेक्शन इव्हन आपण मोठे आहात तरी देखील आपल्याला सर्दी खोकला होतो, वातावरण बदललं की लगेच इम्पॅक्ट होतो. आणि जे प्रीटम बेबी असतात त्यांची तर प्रतिकारशक्ती काही नसती म्हणले तरी चालेल. त्याच्यामुळं त्यांना इन्फेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे कोविडमध्ये शिकवलेलं हँड वॉशिंग, ते फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही जे आपण सलाईन वगैरे देतो त्यांना आम्ही एक विशिष्ट प्रकारचं इक्विपमेंट असतं, त्याला आम्ही लॅमिनार फ्लो म्हणतो, त्याच्यातून आपण सर्व मेडिसिन्स तयार करून देतो, जेणेकरून इन्फेक्शनची वगैरे भीती होते, ज्याचा इम्पॅक्ट इमिडिएट पण असतो आणि लॉंग टर्म पण इम्पॅक्ट असतो या बेबीवरती. बरं, म्हणजे एकंदरीत NICU मध्ये बाळाची अगदी विशेष अशी काळजी घेतली जाते. डॉक्टर, अपोलो चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील ॲडव्हान्स जे NICU आहे यामध्ये आणखीन कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत? जशा प्रकारे मी सांगितलं, इन्क्युबेटर, कन्व्हेन्शनल व्हेंटिलेशन जे की आपण इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन म्हणतो, त्याशिवाय नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनमध्ये देखील बरेच प्रकार आहेत, त्या सर्व सुविधा आहेत. हे आपण सर्व प्रीटम बेबीसाठी पाहिलं. आता काही बेबी असतात जे की पूर्ण 9 महिन्याचे झालेले आहेत, तरी देखील त्यांना देखील बराच वेळ श्वास घेण्याचा त्रास होतो. त्यांना जर सुरुवातीला श्वास घेण्याचा त्रास असेल तर आपण त्यांना वरून श्वास द्यावा लागतो. आणि या बेबींना आपण ॲस्पेक्झिया किंवा हायपॉक्झिया म्हणतो, हायपॉक्झिक इस्केमिक एन्केलोपॅथी, हे शब्द कदाचित तुम्ही अगोदर ऐकला असेल, ज्याच्यामध्ये शरीरातलं ऑक्सिजन कमी झाल्यामुळं ब्रेनला त्रास होतो. त्याशिवाय बाकी जे ऑर्गन्स आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, यांना देखील त्रास होतो. या बेबींना डिलिव्हरी झाल्यानंतर आपण ब्रीदिंगचा सपोर्ट तर द्यावाच लागतो. त्याशिवाय त्यांचं जे बेसल मेटाबॉलिक रेट असतं, BMR आपण म्हणतो त्याला, तो आपल्याला कमी ठेवावा लागतो. कारण त्यांचा जर BMR जर जास्त असेल, त्यांचा जर परत रक्तपुरवठा जास्त असेल तर त्यांना ऑक्सिजन एक्स्ट्रा रॅडिकल्स जे असतात त्यामुळे त्यांना त्रास होतो. म्हणून त्यांना आम्ही थेरप्युटिक हायपोथर्मिया नावाची ट्रीटमेंट असते, ज्याच्यामध्ये आम्ही बाळाचं जे टेम्परेचर आहे ते 33.5च्या दरम्यान वगैरे ठेवतो, जेणेकरून बाळाचं बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि जो त्यांना इन्सल्ट जो ब्रेनला झालेला आहे तो इन्सल्ट कमी होण्यासाठी मदत लागते. या बेबीजना आकडी येण्याची पण भीती असते, म्हणून त्यांना बेडसाईड EEG असतो, सेरेब्रल फंक्शन मॉनिटर म्हणतो आम्ही त्याला, ते आम्ही कंटिन्युअसली त्यांना मॉनिटर करतो, ज्यानुसार आम्हाला जर त्यांना आकडीचा त्रास असेल तर त्याचा आम्हाला लगेच लक्षात येते. आता हा एक प्रकार झाला. दुसरा असतो काही बेबीज जे की आईच्या पोटामध्येच
मोशन करतात, जी मोशन त्याला मी मेकोनियम म्हणतो, ती मोशन नॉर्मली बाहेर डिलिव्हरी केल्यानंतर काही त्रास होत नाही, पण पोटामध्ये केल्यानंतर काय होणार, ते सर्व श्वासनलिकेमध्ये जाऊन लंगमध्ये जाते आणि अशा बेबीजना डिलिव्हरी झाल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि याचा इम्पॅक्ट म्हणून त्यांना निमोनिया होतो. लंगमधलं जे प्रेशर असतं वाढलेलं असतं त्याला आपण पल्मरी हायपरटेन्शन असतं. हे बेबीज पण एकदम नाजूक असतात, त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन फार फ्लक्च्युएशन होतं, जे की आपण नॉर्मल 94-95 एक्सपेक्ट करतो, या बेबींचं 70 to 90च्या दरम्यान फ्लक्च्युएशन होतं. तर अशा बेबीजसाठी आपल्याला पर्टिक्युलरली नॉर्मल व्हेंटिलेशनशिवाय हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन अशा प्रकारच्या आमच्याकडे सुविधा आहेत आणि जे गोल्ड स्टँडर्ड आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये इनहेल नायट्रिक ऑक्साईड ते देखील आपल्याकडे अपोलोमध्ये सुविधा आहे. यामुळे आमचे जे आउटकम्स आहेत, जे की प्रीटर्म बेबी असो, जे नवजात कमी दिवसाचे बाळ असो किंवा जे पूर्ण 9 महिन्याचे आहेत पण तरी देखील त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास असेल, ते स्टँडर्ड्स आउटकम जे इंटरनॅशनल स्टँडर्ड आहेत तशा प्रकारचे आमचे आउटकम्स आहेत. आणि हे सर्व इज नॉट इंडिव्हिज्युअल, म्हणजे एकट्याचे एफर्ट्स नाहीत, इट इज अ टीम वर्क. आणि आमच्याकडे जे टीम आहे, नर्सेस आहेत, माझे कलिग डॉक्टर्स आहेत, या सर्वांच्या मदतीमुळं आम्ही हे करू शकतो. आणि याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सपोर्ट सिस्टीम आहे, ती फार महत्त्वाची असते, कारण आपल्याला अद्ययावत सुविधा ज्या आहेत त्या सर्व अवेलेबल करण्यासाठी हा सर्व टीममुळे आम्ही हे सर्व पॉसिबल करू शकतोय. खरं आहे, टीम वर्क आहे, त्यामुळेच इतक्या गोष्टी तुम्ही सहजतेने करताय. डॉक्टर, तुम्ही मगाशी एक उल्लेख केलात की 9 महिन्याचं बाळ पूर्ण झालेलं आहे, 9 महिन्यानंतर जन्माला आलेलं आहे, पण अशा बाळांना देखील श्वसनाचा त्रास होतो, यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत? जसं मी अगोदर एक्सप्लेन केलं, या बाळामध्ये आम्ही कॉमनली एकतर HIE हायपॉक्सिक इस्केमिक एन्केफेलोपॅथी आणि दुसरा आम्ही पल्मरी हायपरटेन्शन, ह्या 2 गोष्टीचं ट्रीटमेंट जशा प्रकारे मी सांगितलं की हायपोथर्मिया आहे वापरतो आम्ही HIEसाठी आणि PPHNमध्ये आम्ही हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन नायट्रिक ऑक्साईड, ह्या सुविधा गरजेच्या आहेत. याशिवाय या बाळांना आपण रेग्युलर 2D इको हार्टचे स्कॅन पण गरज पडतात, कारण जे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालेलं आहे आपल्याला त्यामध्ये फरक केला पाहिजे की हा हृदयाचा त्रास आहे की लंगचा त्रास आहे. त्यासाठी आमच्याकडे बेडसाईड 2D इको, इवन आम्ही स्वतः देखील 2D इको करतो, जेणेकरून आम्हाला बेसलाईन कळतं की हार्टचा प्रॉब्लेम आहे की हृदयाचा प्रॉब्लेम आहे की लंगचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी देखील आमच्याकडे ॲडिशनल फॅसिलिटी आहेत, जे करून आम्हाला लवकर डायग्नोसिस म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला गाईड करतात. बरं डॉक्टर, अनेकदा असं केसेस पाहिलेल्या आहेत की बाळाच्या जन्मानंतर कधी कधी आईला दूध देखील येत नाही, त्यामुळे नवजात मुलांसाठी स्तनपानाचं पोषण कसं करायचं, आईने यावेळेस विशेष काय काळजी घेतली पाहिजे? मी नेहमी म्हणतो की आईचा जन्म बाळाचा जन्म झाल्यानंतर होतो. खरं. त्यामुळे ज्या पर्टिक्युलरली आजकालच्या ज्या मदर्स आहेत त्या बऱ्याच वेळेस त्यांना सपोर्ट नसतो, त्यांच्या घरी देखील सपोर्ट नसतो आणि इवन सोशल सपोर्ट देखील लॅकिंग आहे, त्याच्यामुळे त्यांना बरंच स्ट्रगल करावं लागतं. पण आईचं दूध बाळासाठी फार चांगलं असते हे आपल्याला एकदम स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते की आईला ॲडिक्वेट न्यूट्रिशन भेटलं पाहिजे. तर त्यासाठी जे आपले न्यूट्रिशनल कंटेंट आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट म्हणतो, ह्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय जे मायक्रोन्युट्रिएंट जसे की आयर्न आहे, कॅल्शियम आहे, कारण ह्या सर्व गोष्टी बाळाला आईच्या दुधातूनच भेटतात. हा पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट, आईचं हायड्रेशन फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेस कळतं आईला की आपण जास्त दूध पिलं की आपल्याला दूध जास्त येईल, तर तसं नाही. आपण दुधाव्यतिरिक्त बाकीचे पण लिक्विड्स आहेत, जसे की ज्यूस असतात किंवा सूप असतात किंवा पाणी आहे, याचं प्रॉपर हायड्रेशन जर ठेवलं तर त्याने देखील आपलं मिल्क प्रोडक्शन वाढतं. बाळाला रेग्युलर फीडिंग करणं हा याच्यामधला जो स्टिम्युलेशन जर ब्रेस्टला भेटतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामधले हार्मोन्स तयार होतात, जे की मिल्क प्रोडक्शन वाढून बाळाला ॲडिक्वेट फीडिंग होतं. बऱ्याच वेळेस पालक प्रश्न करतात की माझं दूध बाळाला ॲडिक्वेट आहे की नाही, तर ते आपल्याला कसं लक्षात येणार? जर बाळ रेग्युलरली युरिन पास करत असेल ॲटलिस्ट 4 ते 6 वेळेस 24 तासामध्ये, आणि जेव्हा आपण डॉक्टरांना दाखवतो त्यावेळेस बाळाचं आपण वेट चेक करतो, तर ह्या 2 गोष्टी आपल्याला आयडिया देतात की आपलं फीडिंग जे आहे ते बाळाला ॲडिक्वेट होत आहे की नाही. बरोबर. डॉक्टर, अनेकदा ना बाळ जन्माला आल्या आल्या कावीळ होते, ह्या केसेस खूप पाहायला मिळतात, तर ती कावीळीची चिन्ह कोणती असतात आणि अशा वेळेस पालकांनी कशी काळजी घेतली पाहिजे? बाळामधला कावीळ हा मोठ्या व्यक्तींचा कावीळ याच्यामध्ये बराच फरक आहे. याला आम्ही फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतो. त्याचा अर्थ आहे की बऱ्याच बाळांना कावीळ होतो, जो की दुसऱ्या दिवशी येतो आणि 4 ते 5 दिवस वाढतो आणि त्याच्यानंतर तो ग्रॅज्युअली कमी होतो 2 आठवड्यापर्यंत. पण काही कंडिशनमध्ये कावीळ लवकर येतो आणि तो एकदम जास्त वाढतो. तर अशा कंडिशन, जसे की बाळाचा ब्लड ग्रुप आणि आईचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, मदर RH निगेटिव्ह आहे आणि बेबी RH पॉझिटिव्ह आहे, किंवा आई O पॉझिटिव्ह आहे आणि बाळाचा A किंवा B आहे, अशा कंडिशनमध्ये जॉन्डिस वाढण्याची भीती जास्त असते. त्याशिवाय जे बेबीज प्रीमॅच्युअर आहेत, कारण त्यांचं देखील लिव्हर
तयार झालेलं नसतं, ज्या बेबींना देखील जॉन्डिस येण्याची भीती जास्त असते. तर जॉन्डिस म्हणजे जनरली आपण डोळ्यामध्ये आपण पिवळेपणा दिसून येतो, पण आम्ही जेव्हा एक्झामिनेशन करतो तर बाळाच्या हातावरती पायावरती जॉन्डिसचं प्रमाण किती आहे त्याचं लक्ष येतो, कारण जॉन्डिस चेहऱ्यापासून चालू होतो आणि परत तो पूर्ण शरीरावरती पसरतो. जर आपल्याला वाटते की बाळाचे हात आणि पाय जास्त पिवळे दिसत आहेत किंवा बाळ दूध पित नाही आहे, सुस्त वाटतोय, त्याचा अर्थ आहे की बाळाला कावीळमुळे त्रास आहे किंवा दुसरा काहीतरी त्रास आहे. अशा वेळेस आपण डॉक्टरांना भेटलं पाहिजे. आणि जॉन्डिससाठी ट्रीटमेंट आजकाल एकदम चांगली अवेलेबल आहे. फोटोथेरपी आम्ही ज्याला म्हणतो, जे की एकदम फास्ट रिकव्हरी जॉन्डिसपासून कव्हर करण्यासाठी आपल्याला मदत करते. तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला की जॉन्डिस आपण लवकर पाहायला पाहिजे आणि त्यानुसार जेव्हा पण आपण डाऊटफुल असो त्यावेळेस आपण डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. बरोबर. आणि असं जॉन्डिस प्रमाणे ना बालपणातील लठ्ठपणाच्या समस्या देखील खूप वाढत आहेत. तर तुम्ही आहार आणि जीवनशैलीतील कोणते बदल सुचवाल, अगदी थोडक्यात सांगा. मुलांचं लठ्ठपणा आजकाल एकदम वाढलेला आहे. आपण डायटिंग, मोठे लोक डायटिंग करतात, पण लहान मुलांना डायटिंग थोडंसं डिफिकल्ट असतं कारण मुलं डिमांडिंग असतात. तर आपण जे फास्ट फूड जे खातोय त्याच्यामुळं मोस्ट इम्पॉर्टंट कारण आहे पर्टिक्युलरली साखर, मैदा आणि सॉल्ट, ह्या 3 वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या शरीराला हानिकारक आहेत. आणि जे पॅक फूड आहे, टीन फूड आहे, इवन जे ज्युसेस जे असतात रेडी टू यूज, त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त आहे. या सर्व कारणामुळे आपल्याला ओबेसिटी जी आहे लहान मुलांमध्ये जाणून दिसते. आणि दुसरं आहे स्क्रीन एक्सपोजर, ज्याच्यामध्ये मुलं बसून आहेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी करतात, त्याच्यामुळं लठ्ठपणा वाढलेला आहे. बरोबर. याशिवाय जे बेबीज मदर्स मिल्क घेत नाहीत सुरुवातीला, जे जास्त करून फॉर्म्युला असतात, त्याच्यामुळे पण कदाचित त्याच्यामुळे देखील लठ्ठपणा वाढण्याची भीती असते. तर मदर्स मिल्क देखील यासाठी फार महत्त्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर. आणि ना लहान मुलं फिजिकली किती फिट आहेत हे देखील वारंवार चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तपासण्या देखील काही आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या देखील आहेत. तर पालकांनी त्यांच्या मुलांसाठी कोणती मुख्य तपासणी केली पाहिजे? त्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. आजकाल आपण सर्वजण हेल्थ चेकअप करतो. त्याच प्रकारे आम्ही इवन बाळ जन्मलेले जे नवीन बालक आहेत त्यांना देखील आम्ही न्यूबॉर्न स्क्रीनिंग करतो, ज्याच्यामध्ये आम्ही जसे की थायरॉईडची कंडिशन आहे किंवा G6PD एन्झाईमची डिफिशियन्सी आहे किंवा काही एंडोक्राईन डिसऑर्डर्स आहेत, ह्या सर्व आम्ही अर्ली डायग्नोज करतो. बरं. त्यांना आम्ही हेअरिंगची देखील स्क्रीनिंग करतो, जेणेकरून जर त्यांना पुढे चालून ऐकण्याचा त्रास होईल, ते त्रास होण्याच्या अगोदरच आपण त्यांचं डायग्नोसिस करतो. जे प्रीटर्म बेबीज आहेत त्यांची आम्ही डोळ्याची देखील तपासणी करतो. इवन मी तर म्हणेन की स्कूलला जाण्याच्या अगोदर प्रत्येक मुलांची डोळ्याची तपासणी होणं फार गरजेचं आहे. नक्कीच. हे सर्व स्क्रीनिंग आपल्याला महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आजकाल आपण पाहतो की ओबेसिटी सोबत लहान मुलांमध्ये देखील डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही रिसेंटलीच कॅन्सर अवेअरनेस लहान मुलांमध्ये केलेलं आहे. कॅन्सरचं देखील प्रमाण बरंच वाढलेलं आहे. त्या दृष्टीनं आपण आजकाल रुटीन स्क्रीनिंग जे आहे किंवा रुटीन बाळांचं जे चेकअप आहे ते फार महत्त्वाचं आहे. हा एक भाग झाला. दुसरा आहे बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशी होते हे जेव्हा आपण रेग्युलर फॉलोअप ठेवतो तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की आपण न्यूट्रिशन बरोबर देतोय का नाही. त्यानुसार मग आपल्याला पुढे मदत येईल प्रॉब्लेम प्रिव्हेंट करण्यासाठी. बरं, नक्की. सर, अपोलो चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये जसं NICUची एक नवीन सुविधा तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लहान मुलांची काळजी घेता हे देखील सांगितलं. पण सर, यामध्ये कोणकोणते उपचार आणि सुविधा उपलब्ध आहेत आणि इमर्जन्सी केसेस येतात त्या कशा तुम्ही हाताळता याविषयी सांगा. वी कॉल इट मल्टी डिसिप्लिनरी टीम अप्रोच. म्हणजे आमच्याकडे सर्व फॅसिलिटी आहेत. त्याच्यामध्ये न्यूरोलॉजी आहेत, कार्डिओलॉजी आहेत, हिमॅटॉलॉजी जे की बाळाच्या रक्तांचे आजार आहेत. या सर्व जी टीम आहे ह्या टीमच्या मदतीनं आम्हाला ह्या डिफिकल्ट केसेस मॅनेज करण्यासाठी हेल्प होते. इवन आपलं जर इमर्जन्सी जर पाहिलं तर ते चाइल्ड फ्रेंडली इमर्जन्सी आहे, ज्या ठिकाणी आम्ही बाळांसाठी, लहान मुलांसाठी स्पेशलाइज एरिया डेडिकेट केलेला आहे. त्यांचे इवन आपण कर्टन्स वगैरे पाहिलं तर दे आर फ्रेंडली फॉर देम, जेणेकरून बाळांना असं भीती जे असतं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर अगोदर पॅरेंट्स भिलेले असतात आणि त्याशिवाय लहान मुलांसाठी पण भीती असतं, तर तो पार्ट आम्ही टेक केअर करतो. दुसरं, अवेलेबिलिटी ऑफ द डॉक्टर्स. आमच्याकडे राऊंड द क्लॉक पिडियाट्रिशियन्स आणि पिडियाट्रिक कन्सल्टंट असतात, जे की योग्य डायग्नोसिस आणि योग्य उपचार पद्धती अंडर वन रूफ, म्हणजे एकाच ठिकाणी सिंपल एक्सरे असो किंवा ॲज हाय ॲज MRI असेल, ह्या सर्व गोष्टी एका ठिकाणी होतात, ज्याचा देखील आम्हाला लवकर डायग्नोसिस करण्यासाठी बराच मदत होतो. नक्कीच. सर, जाता जाता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की वेळेवर लसीकरण करणं किती महत्त्वाचं आहे आणि मुलांसाठी कोणत्या वयात कोणत्या लसी घेणं आवश्यक आहे, अगदी थोडक्यात सांगा. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे लसीकरण फार महत्त्वाचं आहे. आपण निमोनियाच्या वगैरे केसेस पाहतो, टायफॉइडच्या केसेस पाहतो, तर हे सर्व वॅक्सिन्स आजकाल अवेलेबल आहेत. त्याच्यामुळं मी सर्व पालकांना सजेस्ट करेन की जे आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन्स आहेत ते आपण घेतले पाहिजेत, जेणेकरून आपण जर कॉस्टचा जर विचार केला तर बाळ आजारी पडल्यानंतर जे आपण जेवढा आपण कॉस्ट स्पेंड करतो त्याच्यापेक्षा
लसीकरणामध्ये कमी कॉस्ट आहे. बरोबर, नक्कीच. सर, तुम्ही आज हितगुजमध्ये आलात आणि प्रेक्षकांना नवजात बालरोगावरील अत्याधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत, अपोलो हॉस्पिटल्समध्ये कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करता याविषयी योग्य माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास.